महाद्वार रोड आणि ताराबाई रोड म्हणजे श्री अंबाबाई मंदिराला जोडणारे दोन प्रमुख रस्ते। या दोन्ही रस्त्यांवर नेहमीच वाहतुकीची प्रचंड कोंडी होते। या दोन्ही रस्त्यांवर फेरीवाले, फूल विक्रेते आणि वाहनांची गर्दी असते। त्यातून या रस्त्यावरून चालणंही मुश्किल होतं। सायंकाळी 5 ते रात्री 11 वाजेपर्यंत तर हे दोन्ही रस्ते गर्दीनं ओसंडून वाहत असतात। त्यातच वनवे तोडून येणारी वाहनं, फेरीवाल्यांचं अतिक्रमण यामुळे वाहतुकीचा भट्ट्याबोळ होतो। महापालिकेनं फेरीवाल्यांसाठी कायमस्वरूपी पांढरे पट्टे मारून द्यावेत अशी मागणी होतीये। करवी निवासिनी श्री अंबाबाई मंदिराच्या जवळ असलेले महाद्वार रोड आणि ताराबाई रोड सर्वाधिक गर्दीचे रस्ते आहेत। जुन्या कोल्हापुरातील हे रस्ते अजूनही म्हणावे तितके रुंद नाहीत। महाद्वार आणि ताराबाई रोडवर वर्षातील 12ही महिने फेरीवाल्यांची गर्दी असते। तयार कपडे, खेळणी, भांडी, सौंदर्य प्रसाधनं यासह फुलं विक्रेत्यांनी या रस्त्यावर वर्षानुवर्ष ठाण मांडले। सायंकाळनंतर खाद्यपदार्थांच्या हातगाड्या लागतात। त्यात भरीस भर म्हणून अनेक महाभाग वनवे तोडून महाद्वार रोड आणि ताराबाई रोडवर येतात। शिवाय रस्त्याकडेला लावलेली वाहनं आणि अन्य वाहनांची वर्दळ यामुळे नागरिकांना धड चालताही येत नाही। त्यामुळे अंबाबाईच्या दर्शनासाठी कोल्हापुरात आलेला पर्यटक अक्षरशः भंजाळून जातो। महालक्ष्मी मंदिराच्या आसपासचे जे सगळे रोड आहेत हे आता अतिक्रमणानं एवढे व्यापले गेलेले आहेत की अक्षरशः इथला श्वास घुसपडल्यासारखं झालेला आहे। जर आपण आता माझ्या मागे बघितलं, माझ्या मागे पुढे उजवीकडे डावीकडे ताराबाई रोडला, ज्योतिबा रोडला कुठेही गेलो तर फेरीवाल्यांनी आणि दुकानदारांनी 10-10, 15-15 फूट आपली दुकाने सोडून पुढे डिस्प्ले लावलेले आहेत। आता कसं असतंय, एक कोणतरी लावतोय, त्यानं लावला म्हणून शेजारचा लावतोय, शेजारचा लावला म्हणून समोरचा लावतोय। बिनधामी गणपती मंदिरापाशी अतिक्रमणाची गाडी कायम उभी असते, पण ते नेमकं काय करतात हा मोठा प्रश्न आहे। दुर्दैवानं आयुक्त, अतिरिक्त आयुक्त आणि संबंधित सर्व अधिकाऱ्यांना अनेक वेळा निवेदन देऊन त्यावर काय होत नाहीये। शेवटी असं होणार आहे की एक दिवस नागरिकच कायदा हातात घेऊन ह्या रोडला वळण लावतील। महापालिका अतिक्रमण विभागाची गाडी लांबून दिसली की फेरीवाल्यांची थोडीफार धावपळ उडते, पण ही गाडी जाताच पुन्हा हे विक्रेते रस्त्यावर येतात। त्यामुळे फेरीवाल्यांचं सर्वेक्षण व्हावं, बेकायदेशीर फेरीवाले हटवावेत आणि नियमित फेरीवाल्यांना रस्त्यावर पांढरे पट्टे मारून द्यावेत अशी मागणी होतीये।